यावर्षी असं वाटलं होतं की यावर्षी आपल्याला भोईरवाडीतल्या उपासना केंद्रात नेहमीसारखी प्रवचन सेवा करता येईल. परंतु अजूनही सरकारने आपल्याला मंदिर उघडण्याला परवानगी दिलेली नाही आणि त्यामुळे आपल्याला ही सेवा घरूनच करावी लागते. आता सध्या मी पंढरपूरला आहे, तर पंढरपुरातूनच या चातुर्मासाची सुरुवात करतो आहे. दरवेळेला आपण शेवटी आरती म्हणतो, यावेळेला आरती न म्हणता घालीन लोटांगण असं म्हणून कार्यक्रमाचा समारोप होईल. आरती आता प्रत्येकाला पाठ आहे, आरती आपण मनातल्या मनात नंतर म्हणू शकतो. श्री गणेशाय नमः. सजेति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणो आश्रमणीर्वितमसारासन्नासरि विघ्नान या कुन्देन्दुतुषारहारदोराया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिः निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. मागच्या चातुर्मासात आपण वैकुंठवासी महिपती बुवा तहाराबादकर यांनी रचलेलं भक्तिविजय ग्रंथातला एक भाग पाहिला. आता याच ग्रंथातला आपण दुसरा भाग पाहतो. नवीन कथासार यावेळेला आपण घेतलेले, पण त्याच संत कवींचं त्यांनीच लिहिलेले निराळ्या संतांची जी कथानक आहेत त्यातला हा भाग आता आपण घेतला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. जय जय भीमातिरविहारा भक्तवत्सला कृपासागर व्यापुनिया चराचरा असशी निराळा सर्वातीत. मंगलमूर्तीला नमस्कार, सरस्वतीला नमस्कार, गुरुना नमस्कार, रुक्मिणी पांडुरंगांना नमस्कार केला. आणि हा जो भीमा तीरावरती राहणारा पांडुरंग आहे तो कसा आहे? भक्तवत्सला कृपासागर. त्याचं बिरुद काय? हा परमात्मा पांडुरंग भक्तवत्सल आहे. वात्सल्य आपल्याला माहीत आहे. आईचं आपल्या लेकरावर किती प्रेम असतं, घरातल्या सगळ्या मुलाबाळावर प्रेम असतं, घरातल्या सगळ्या माणसावर प्रेम असतं. तसा हा भक्तांसाठी वत्सल असणारा, भक्तांची काळजी घेणारा परमात्मा आहे. आणि दुसरं म्हणजे तो कृपेचा सागर आहे. आणखीन त्याचं वैशिष्ट्य काय आहे? व्यापून या चराचरा असशी निराळा सर्वातीत. सर्वामध्ये आहे पण कशामध्ये नाही. सर्वामध्ये आहे पण कशात नाही. जसा वारा सर्वामध्ये आहे पण कशात गुंतून राहत नाही, तो सर्वामध्ये आहे पण कशात गुंतून राहत नाही. गणेश सरस्वती रूपक तू नटलासी अनेक म्हणून शारदा विनायक ग्रंथारंभी नमिली म्या. सगळीच रूपं तुझी आहेत परमेश्वरा. म्हणजे एका सोन्याचं एक 10 ग्रॅमचं बिस्किट घ्यावं आणि त्याच्यातनं अनेक प्रकारच्या मूर्ती कराव्या आणि मग जसं जसे आकार तसतशी त्या मूर्तीला नावं. तसा तू सर्व देवांना व्यापून किंबहुना तूच अनेक देवांची रूपं घेतलेली आहेस.
कधी गणेशाच्या रूपात, कधी सरस्वतीच्या रूपात, कधी शारदेच्या रूपात, कधी विनायकाच्या रूपात असा तू अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्यासी. असा हा अनंत रूपाने नटलेला परमात्मा अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्यासी. बाप रखुमा देवीवरू खून बाणली कैची. हा तोच हा परमात्मा आहे. बाप रखुमा देवीवरू हे अंतःकरणामध्ये खूण आहे की हाच परमात्मा अनेक रूपाने नटलेला आहे. नाना देही देहत एक विराजे, नाना नाटकलीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती गाजे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. जय देव आत्मया रामा, निगमागम शोधिता न कळे उरसा. नमो सद्गुरु तुकाराम, जेणे निरसिला भवभ्रम. आपुले नामी देवुनी प्रेमा, भवबंधन निरसले. संत तुकाराम महाराजांना वंदन केलंय, ज्यांनी सर्वसामान्य माणसाला प्रपंच करून परमार्थ कसा करायचा ते सांगितलंय. त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या परमार्थाविषयीच्या सर्व शंका दूर केलेल्या आहेत. आता नमो महाकवी व्यास वाल्मिक मुनी भार्गवी, शुकनारद उष्णा कवी, जैमिनी आदी नमिले. आता महाकवींना वंदन केले, व्यास महर्षींना वंदन केले, वाल्मिकांना वंदन केले, भार्गव मुनींना वंदन केलेले, शुकांना वंदन केलेले, नारदांना वंदन केलेले आहे. आणि उष्णा कवी असा शब्द आहे. उष्णा कवी कोण आहेत तर शुक्राचार्य, दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, त्यांना उष्णा कवी म्हटलेले आहे. शुक नारद उष्णा कवी, जैमिनी आदी नमेले. आता नमो संत सज्जन, जे हरीशी आवडती जीवाहून, कलियुगी अवतार धरून, ज्याही जडमूडा ज्ञान तारेले. आता संतांना नमस्कार केले. आता नमो संत सज्जन. कुणासाठी परमेश्वर अवतार घेतो? परमात्मा अवतार घेतो तो परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सज्जनांच्या रक्षणासाठीच तो अवतार घेतो. म्हणून म्हणजे काय की हे संत सज्जन भगवंताचे आवडते आहेत, सखे आहेत. आता नमो संत सज्जन, जे हरीशी आवडती जीवाहून, परमेश्वराला ते आपल्या प्राणापेक्षाही आवडतात. कलियुगी अवतार धरून, ज्याही जडमूड अज्ञान तारले. या संतांनीच कलियुगामध्ये अवतार धारण करून जडमूड जीवांचा उद्धार केला. बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. आरंभिला भक्त विजय ग्रंथ, हा सिद्धी पावा तुम्ही समस्त. जेवी दुर्बळ गृही मांडिता कृत्य, साहित्य श्रीमंत करतात. मी आता असं ठरवलं की भक्ती विजय नावाचा ग्रंथ लिहायचा आहे. मग हा जो भक्तविजय ग्रंथ आहे हा पार पाडणं माझ्या हातात नाही. संकल्प करणं आपल्या हातात आहे, पण तो संकल्प पूर्ण करणं आपल्या हातात नाही. मध्ये काय काय अडचण येतील आपल्याला काय माहिती आहे. मग ते येऊ नयेत म्हणून काय म्हटलंय, केला पण हा चालवी माझा. मी संकल्प तर केला या चातुर्मासामध्ये आपल्याला काही ना काही भगवंताच्या कथा सांगायच्यात, असं संकल्प तर केला आहे. पण त्या 4 महिन्यात आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे, आपल्यावर कुठल्या प्रकारचे संकट येता उपयोगी नाहीत, आपल्या ह्या आरंभलेल्या कार्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून काय म्हटलं आहे, केला पण हा चालवी माझा. मी हा संकल्प केला आहे, पण सिद्धीला तुलाच न्यायचं आहे देवा. असं विचार करा, एखाद्याच्या गरीबाच्या घरचं लग्न निघालं तर मग त्याच्या आजूबाजूला असणारी श्रीमंत माणसं त्याच्यामध्ये सहभाग म्हणून आपला काही आर्थिक सहभाग देतात, शारीरिक मेहनत देतात, काही त्याला 4 चांगल्या सूचना करतात. म्हणजे त्या गरिबा घरचं कार्य म्हणजे आपलंच कार्य आहे असं समजून आजूबाजूची सधन माणसं त्याला मदत करतात. जेवी दुर्बळागृही मांडिता कृत्यम, साहित्य श्रीमंत करतात. जेवी डोळसास्ता कृपागना, अंधासी हिंडवी तीर्थाटन,
तेवी तुम्ही आपली कृपादाने करून सरती वचने करावी. एका आंधळ्या माणसाला तीर्थयात्रा करायची होती, पण आता आंधळा मनुष्य तीर्थयात्रेला कसं जाणार? मग त्यांनी एका दयाळू माणसाला सांगितलं, ज्याला डोळे होते आणि तीर्थयात्रेची आवड होते, की त्याला सांगितलं, बाबा तू तीर्थयात्रेला जाशील ना तेव्हा मलाही घेऊन जा, कारण मला डोळे नाही आहेत, पण तुझ्या संगतीने मला तीर्थयात्रा घडेल. जेवी डोळस असता कृपाघन, अंधास हिंडवी तीर्थाटन. जसा डोळस माणसाने कृपा केली तर तो आंधळ्या माणसाला सुद्धा सर्व प्रकारच्या तीर्थयात्रा घडवू शकेल. तेवी तुम्ही आपली कृपादाने करून सरती वचने करावी. तसं तुम्ही आपली कृपा माझ्यावरती करा आणि हा ग्रंथ पूर्णत्वास जाईल असं सांगा, अशी कृपा करा. मंदमती मी अज्ञान नाही केले काव्य पठण, नाही पाहिले ग्रंथपुराण गीर्वाण भाषा नेणे मी मंदमती आहे. एखाद्याला कसं आहे सांगितल्यावर लगेच कळतं, पण देवा माझी तेवढी समज नाही रे. मंदमती आहे मी, अज्ञानी आहे. नाना प्रकारची काव्य पाठ करायला पाहिजेत हे खरं आहे, पण माझी तेवढी ग्रहणशक्ती पण नाही ना. नाही पाहिले ग्रंथपुराण, ग्रंथ वाचले पाहिजे, पुराण वाचले पाहिजे, पण मला ते शक्य झालं नाही आणि मला संस्कृत कळत नाही. गीर्वाण भाषाण नेणे परंतु येथे एक असे परी रे भक्तचरित्रे आवडती हरी, ऐसे बोलला त्रिपुरारी भविष्योत्तर पुराणे. शंकराने भविष्योत्तर पुराणामध्ये सांगितले की देवाला काय संत चरित्र आवडतात. परमेश्वराला काय आवडतं असा विचार केला तर संत चरित्र आवडतात. जसं आपल्याला आपल्या लहान मुलाचं दुसऱ्या कोणी कौतुक केलं तर आनंद वाटतो का नाही? आईवडिलांना आनंद आहे त्या लहान मुलाचं कौतुक केलं तर. तसं संतांचं कौतुक केलं, संत चरित्र सांगितलेलं आनंद कोणाला? संतांना नाही, कारण संत या स्तुती आणि निंदेच्या पलीकडे गेलेत. त्यामुळे आपण संतांची स्तुती केल्यानंतर त्यांना आनंद होईल असं काही नाही, किंवा आपण त्यांची निंदा केली तर त्यांना दुःख होईल असं नाही. आपल्या ह्या आपण केलेल्या संतांच्या स्तुतीने संतांना काही फरक पडत नाही. तुम्ही स्तुती करा, निंदा करा, ते काय आपल्या स्तुती आणि निंदेमध्ये गुंतून पडत नाहीत. पण त्यांची स्तुती केल्यानंतर आनंद कोणाला? परमेश्वराला आनंद होतो. संतांना त्रास दिला तर दुःख कोणाला होईल? त्या परमेश्वराला होईल. जसं लहान मुलाला काही त्रास झाला तर आईवडिलाला दुःख होतं. म्हणून दिवसा चित्ती मज उमजला अति प्रीती, चंचुने टिटवी आपापदे कोरडा करीन म्हणत असे. आता माझ्या मनात थोडा धीर आलाय का, की परमेश्वर आपल्या मागे म्हटलं तर मग काळजी करायचं कारण काही नाही. सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. परमेश्वर आपल्या मागे म्हटल्यानंतर मग घाबरायचं काय कारण आहे? जसं टिटवीने ठरवलं की आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन ते सगळा समुद्र आटवायचा असं ठरवलं. ते तिची एकटीची ताकद होती का? नव्हती. पण मनात आल्यानंतर तिच्या मदतीला धावून येतो परमेश्वर. ज्या हरीचे वर्णिता गुण श्रुतीस पडले अति मौन, शेषाच्या जीवाचिरल्या जाण केल्या तृण अंगाचे. आता ज्या भगवंताची स्तुती करायची त्याचे गुण किती आहेत, त्याचं गुणाचं वर्णन करावं असं कोणी ठरवलं? वेदाने ठरवलं, श्रुतीने ठरवलं. पण त्यासुद्धा मौन झाल्या. नेती नेती पराश्रुती. ते म्हणतात मला देवा तुझं महात्म्य वर्णन करून सांगता येत नाही. येतो वाचो निवर्तन ते. देवा ते तुझं ज्ञान शब्दामध्ये साठणारं नाही, शब्दाच्या पलीकडलं आहे. आम्ही एक मुखाने किती गाणार तुझं चरित्र देवा. अरे सहस्त्र मुखाचा शेष, ज्याला 1000 मुख आहेत, त्याला अहंकार झाला काय? या माणसांना एका मुखाने त्यांना भगवंताचं चरित्र गाता येत नाही. देवाने तर मला 1000 मुख दिले, म्हणून त्या 1000 मुखाने तो भगवंताची स्तुती करू लागला. पण स्तुती करता करता त्याच्या जिभेचे 2 भाग झाले. सर्पाची जिभ अशी लवलवताना आपल्याला दिसते का नाही? आणि मग तो शेवटी त्याचा अहंकार निघून गेल्यानंतर तो कोण झाला? तुझा अंथरूण झाला. म्हणजे त्याच्यावर तू विश्रांती घेतोस, पहुडतोस त्याच्यावरती, त्या शेषावरती. त्याचा अहंकार सगळा निघून गेला. शेषाच्या जिव्हाचिरल्या जाण केल्या अंथरुणांगाचे.
ब्रह्मा इंद्र आणि हर हे नेणती दयाचा पार, तेथे मी काय पामर गणू गुण वर्णू दयाचे. ब्रह्मदेव असो, इंद्र असो, शंकर असो, त्यांना सुद्धा तुझ्या गुणाचा पार लागला नाही. मी सामान्य मनुष्य तुझी काय गुणवर्णन करून सांगणार. बाळके अगटीत घेता आळ माता पूर्वी तात्काळ तैसा तो दीनदयाळ आळ माझे पूर्वी की. पण लहान मुलाने जर एखादा हट्ट केला तर आई त्याचा हट्ट पुरवते. तसं परमेश्वरा मला खात्री आहे की मी आळ घातली, म्हणजे मी तुझी आळ घेतली आहे. काय आळ घेतली आहे, मग काय हट्ट केला आहे की मी हे संत चरित्र लिहीन म्हणून. आता तो माझा हट्ट पुरं करणं तुझं काम आहे. बैसावे विद्याचे मांडीवरू ऐसा इच्छा बाळ ध्रुव आढळपदी निरंतर स्थापला जैसा हरीने. आता ध्रुवाने भगवान महाविष्णूंना प्रसन्न करून घेतलं. कशासाठी? की त्याला आपल्या वडिलाच्या मांडीवरती बसायला मिळावं म्हणून. कारण त्याच्या सावत्राईने त्याला सांगितलं होतं की तू सावत्र मुलगा आहेस, तुला जर ह्या वडिलाच्या गादीवर बसायचं असलं तर पुन्हा जन्म घे, माझ्या पोटी जन्माला येईल, त्यावेळेस तुला तुझ्या वडिलाच्या गादीवरती बसता येईल, मांडीवर बसता येईल. त्याला राग आला, तो आईकडे गेला. आई काय हो म्हणले, खरंच आहे. मग आता मला कोण वडिलाच्या मांडीवर बसू देत नाही म्हणले. भगवंताने जर तुझ्यावर कृपा केली तर तो अधिकार तुला प्राप्त होईल. तो गेला भगवंताच्या, तपश्चर्या केली, भगवंत प्रसन्न झाले. त्याने त्याला वडिलाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार दिलाच, पण आढळ ध्रुवपद प्राप्त करून दिलं. की दुग्धवा मागता वाटेवर उपमन्युसी दिला क्षीरसागर, तैसा तो दीनदयाळ उदार आळ माझे पूर्वी की. उपमन्यूने काय मागितलं होतं देवाकडे की देवा मला वाटीवर दूध दे. भगवंताने त्याला दुधाचा सागरच देऊन टाकला. असा तो दीनदयाळ आणि उदार अंतःकरणाचा आहे. माझी इच्छा नक्कीच तू पूर्ण करेल. कृती त्रेती द्वापारी जे भक्त अवतरले भूमी पृथ्वीवरी, तेची कलियुगामाधारी प्रगट झाले तारक. जे भक्त त्रेतायुगामध्ये होते, द्वापार युगामध्ये होते, कलियुगामध्ये तेच भक्त पुन्हा प्रगट झाले. म्हणजे पुन्हा त्याने भगवंताच्या आज्ञेने अवतार धारण केले. त्यांची चरित्रे वर्णावया समज वाटला बहु उल्हासाता श्रोत्यो सावकाश द्याव्या अवधान मज लागे. त्यांची चरित्र वर्णन करावीत असं मला वाटतं आणि त्यासाठी तुम्ही मला शक्ती द्या, ताकद द्या. नेहणे मी काही चातुर व्युत्पत्ती नव्हे रामायण तैसी माझी प्रसाद बोले वर्धवाणी नसे की. माझ्याकडे चातुर्य नाही, माझ्याकडे वेदांच्या ग्रंथांचं सखोल असं वाचन नाही. नव्हे बहुश्रुत अध्यात्म ग्रंथी नेणे संस्कृतवाणी निशिती रुक्मिणीपती जाणत असे. बरं, बहुश्रुत असावं म्हणजे अनेकांची कीर्तनं ऐकली, अनेकांची प्रवचनं ऐकलेली आहेत. म्हणजे आपल्याला जरी माहीत नसेल तर कथा कीर्तनकारांची कीर्तनं प्रवचनं ऐकावीत. म्हणजे आपण काय होतो, बहुश्रुत होतो. आपल्याला आपलं ज्ञान वाढत जातं संतांच्या मुखातनं कथा ऐकल्या की. नव्हे बहुश्रुत अध्यात्म ग्रंथी नेणे संस्कृतवाणी निश्चिती रुक्मिणीपती जाणत असे. देवा, सगळं ज्ञान संस्कृतमध्ये आणि मला संस्कृत येत नाही. काय करावं देवा, तू कृपा केलीस तर मला सर्व काही प्राप्त होईल. मागे संत वरदानी एकनाथ बोलले रामायणी तैसी माझी प्रसाद बोलणे वरदवाणी नसे की. मागे एकनाथाने अध्यात्मचरित्र लिहिलं, अध्यात्म रामायण. म्हणजे अध्यात्मातली सांकेतिक भाषा जी आहे ती नाथ महाराजांनी अध्यात्म रामायणामधून फार सुंदर रीतीने सांगितली. आता त्यांचं जसं ते अध्यात्म रामायण आहे तितकी दर्जेदार कथा मला लिहिता येईल असं नाही. श्री भागवती टीका वामने हरिविजय केला श्रीधराने तैसी माझी प्रसाद बोलणे वर्धवाणी नसे की. श्रीमद भागवतावरती वामनाचार्याने टीका केली, पण तेवढा अधिकार माझ्याकडे नाही.
श्रीधर कवींनी हरविजय नावाचा ग्रंथ लिहिला, रामविजय नावाचा ग्रंथ लिहिला, तेवढी प्रासादिक वाणीसुद्धा माझ्याकडे नाही. वरदवाणी नसे की बोधराज रामदासाने गीता अडविल्या कैवल्यदाने, तैशी माझी प्रसाद बोलणे वरदवाणी नसे की. बोधराजाने लिहिलेलं आहे, रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे, अनेकाने गीता ग्रंथावरती भाष्य केलेलं आहे. पण माझ्याकडे तशी वरदवाणी, परमेश्वराचा वरदहस्त माझ्याकडे नाही आहे. गणेशनाथ केशवस्वामी साळ्या रसाळ प्रसिद्धजने कबीर बोलले हिंदुस्थानी देशभाषा पुरी. गणेशनाथ म्हणा, केशवस्वामी म्हणा, साळ्या म्हणा, त्यांनी रामायण लिहिलं. कबीराने हिंदुस्थानी भाषेमध्ये अनेक काव्य लिहिली. पण मला तेवढं ज्ञान नाही. ऐसे संत प्रेमळजने ज्यांचे ग्रंथ ऐकता श्रवणे अज्ञानी होती अतिज्ञानी नवलकर्णी अद्भुत. अशा संतांच्या म्हणजे नाथ महाराज म्हणा, एकनाथ महाराज म्हणा, संत तुकाराम महाराज म्हणा, कबीर महाराज म्हणा, या अनेक संतांच्या मुखात जी प्रासादिक वाणी ती माझ्याकडे नाही. कारण त्यांची कशी आहे, ती प्रासादिक वाणी ऐकल्यानंतर अज्ञानी मनुष्यसुद्धा सज्ञानी होतो. नवलकर्णी अद्भुत रेडिया मुखे प्रतिष्ठाने वेद बोलले ज्ञानेश्वराने, ऐसे संत दयाळ गुणे ग्रंथारंभी न मेले. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतीरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. त्यांना मी वंदन केले ज्ञानेश्वर महाराजांना. तेवी गंगेत मिळता समरस जाण, ओळासे आले पैठण के लोह परिसा लागता जाण, ते होय भूषण श्रीमंत. आता संतांना मी वंदन केलेलं असल्यामुळं काय झालं, जशी एरवी गटार गंगा आहे, म्हणजे गटारातलं पाणी आहे, त्याला कोणी स्पर्श पण करत नाही, पण तेच गटारीतलं पाणी जर गंगेला जाऊन मिळालं तर लोक त्याला गंगा म्हणून नमस्कार करतात. किंवा एरवी लोखंड आहे, त्याला कोणी विचारत नाही, पण त्याला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. की लोह परिसा लागता जाणत, हे होय भूषण श्रीमंत. हे राजपुत्राचे वर्णिता गुण यथार्थ मानतीय प्रधान जना, तेवी भक्तचरित्री वर्ता जाण संत सज्जन तुष्टते. राजाचे वर्णन, राजपुत्राचं जर वर्णन करून सांगितलं तर प्रधानाला आनंद होतो. तसं संतांचे चरित्र, भक्तांचे चरित्र मी जर वर्णन करून सांगेन तर संतजनसुद्धा आनंदित होतील. ना तरी पुराण प्रसिद्ध नसली सरिता, तरी सिंधुमिळणी पावे वनता, की कल्पतरुषे छाये सविस्ता, धरेद्र्यापदा नभारे. एरवी पुराणामध्ये त्या नदीचं नाव नाही आहे, पण ती सिंधू नदीला जाऊन मिळाली की सिंधू नदी होऊन जाते. एरवी अप्रसिद्ध असणारी नदी, पण ती जेव्हा त्या मोठ्या नदीमध्ये मिसळून जाते तेव्हा तिला मोठ्या नदीचं नाव प्राप्त होऊन जातं. कल्पतरूच्या छायेखाली बसलं, कल्पतरूच्या झाडाखाली बसलं तर माणसाचं सगळं दारिद्र्य नाहीसं होऊन जातं. तेवी मे मंदवा मतिमंद असता जाण, निज भक्तांचे वर्णिता गुण, कृपा करील रुक्मिणी रमणा, भक्तभूषण कृपाळू. तसा मी जरी मतिमंद असलो तरी संतांना शरण गेल्यानंतर संतांचा वरदहस्त मला प्राप्त होईल आणि मला हे चरित्र लिहिता येईल. उपजलो दयाचे गोत्री जाणतया, वशिष्ठांशी साष्टांगन म्हणा, येणे आपुले कृपे करून ग्रंथसिद्धी पावावा. ज्या गोत्रामध्ये माझा जन्म झाला आहे त्या वशिष्ठ ऋषींना मी साष्टांग नमस्कार करतो, त्यांची माझ्यावर कृपा असावी. आता नमो माता पिता ज्यांशी सकळ तीर्थाहून वरिष्ठता, ज्यांची निर्दय तत्वता साधला अवचिता लाधला अवचिता निजभाग्ये. त्यानंतर आता आईवडिलांना नमस्कार करतो. का? त्यांच्यामुळे तर हे जग मला पाहता आलं, हा मनुष्यजन्म मला प्राप्त झाला आणि त्यांच्या संस्कारामुळे भगवंताची कथा ऐकण्याची गोडी मला लागली. आमुचे कुळीचे दैवत उभय पक्षी रुक्मिणीकांत नवनस्तया सनिमिता विविध संस्थ तृप्त होती निर्धारे.
आमच्या कुळाचं कुळदैवत म्हणजे रुक्मिणी पांडुरंग, त्यांना आम्ही नमस्कार करतो आहे. जैसे समुद्राचे करता पूजन सकळ सरतांचे संतुष्ट म्हणा, हे निशापतीचे येता दर्शन सकळ उडुकणे दिसती पै. ज्याप्रमाणे समुद्राचं दर्शन घेतलं की सर्व नद्यांचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं, किंवा एका चंद्राचं पौर्णिमेला एका चंद्राचं दर्शन घेतलं तर सगळ्या तारकांचंही दर्शन होऊन जातं. की पृथ्वी प्रदक्षिणा करता त्वरित सकळ क्षेत्रीय आली त्यात, ना तरी दृष्टी देखला विनतास होतं पक्षी समजता राजिले. पृथ्वीची प्रदक्षिणा केल्यानंतर सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य प्राप्त होतं, किंवा गरुडाला पाहिल्यानंतर सर्व पक्ष्यांचं दर्शन झाल्यासारखं होतं. ही पृथ्वी प्रदक्षिणा करता त्वरित सकळ क्षेत्रीय आली त्यात, ना तरी दृष्टी देखला विनितास होतं पक्षी समजता राजिले. देवी उपासना पांडुरंग दैवत सकळ सुरवर होती तृप्त, तो देवादिदेव पंढरीनाथ आधार समस्त तयावरी. त्याप्रमाणे सर्व देवांचा देव असणारा हा परमात्मा पांडुरंग, त्याला नमस्कार केल्यानंतर सर्व देवांना नमस्कार केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. तो बुद्धीचा दाता चक्रपाणी जैसी वदवील कवित्वाणे, ती सादर होणे संतजर सज्जनी परिसा विष्णूने निज प्रेमे. हा परमात्मा कसा आहे? बुद्धीचा दाता आहे, बुद्धी देणार आहे. आपण पुष्कळ वाचलं असलं, पुष्कळ ऐकलं असलं तरी ऐन वेळेला आपल्याला ते आठवलं पाहिजे का नाही? या शब्दाचा शब्दार्थ काय, वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, गुह्यार्थ काय, तत्वार्थ काय, गूढार्थ काय, हे कळले पाहिजे ना. नुसतं शब्द वाचलं की अर्थ कळेल असं नाही. पण त्याने जर आपल्याला बुद्धी दिली तर या शब्दामध्ये दडलेला शब्दार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ, गुह्यार्थ, तत्वार्थ, गूढार्थ हे आपल्याला कळतील. कधी? त्याने आपल्याला बुद्धी दिली तर. तो बुद्धीचा दाता चक्रपाणी जैसी वदवील कवित्वाणे, ती सादर होणे संत सज्जने परिसा विश्रवणी निज प्रेमे. त्याची इच्छा असेल तर आपल्या तोंडातनं शुद्ध बाहेर पडेल. आपल्याला वाटतं मी एवढा बोलणार आहे, पण जिभेवरनं वारं गेलं तर बोलता येईल का आपल्याला? बोलता येणार नाही. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे वदविले, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, बोलविता धनी वेगळाची. तो बोलवणारा, आपल्या मुखातून बोलवणारा तो परमात्मा, ती शक्ती काही वेगळी आहे. त्या शक्तीची कृपा असेल तर आपल्या मुखातनं शब्द निघतील. तो बुद्धीचा दाता चक्रवाणी जैसे वदवील कवित्वाणे, ती सादर होऊन संत सज्जने परिसा विष्णूने निज प्रेमे. म्हणाल बुद्धीने त्वरित आपले मतीने रचला ग्रंथ, तरी तैसे नैवेजे निषिद्ध विकल्प चित्तीने धरावा. तुम्हाला असं वाटेल की मी माझ्या मनानेच काहीतरी संत चरित्र सांगतोय, असं नाही आहे. जो उत्तर देशीचा आचार नाभाजी विरंचे अवतार, तेने संत चरित्र ग्रंथ तोर ग्वाल्हेरी भाषेत लिहिलं असे. उत्तर देशामध्ये नाभाजी नावाचे ब्रह्मदेवाचाच अवतार त्यांनी संत चरित्र लिहिली ग्वाल्हेर भाषेमध्ये. आणि मानवदेशी उद्धव चिद्दन त्यांनी भक्तचरित्रेवरती लिहिजाण दोहीचे संमत करून एक करून भक्तिविजय ग्रंथ आरंभला. मानदेशामध्ये उद्धव चिद्दन नावाचे संत होऊन गेले, त्यांनी पण काही चरित्र लिहिली संतांची. ह्या दोन्हीचा संगम करून काही चरित्र मी लिहिलेली आहेत. श्री भीमा तिरवासी रुक्मिणी रमण, तेने दिले आश्वासन ग्रंथ प्राकृत वधवीला गहन, तो परिसा सज्जन हो प्रीतीने. भगवंताने आशीर्वाद दिला, तू कथा सांग, मी तुझ्या मागे आहे, किंबहुना मीच तुझ्या मुखातनं बोलतोय. आपली ताकद नाही, लक्षात घ्या. ही सगळी शक्ती त्या परमेश्वराची आहे, आपण केवळ निमित्त मात्र असतो. बाळक बोबडे बोले वचना परी, माता चोज करी ऐकोना, तैसे माझे आर्षवा बोलणे पूर्ण अंगीकाराला वाटते. लहान मुलांनी बोबडं जरी बोललं तरी आईला त्याचं कौतुक असतं. तसे तुम्ही संत सज्जन आहात, श्रोते,
श्रोते तुम्ही संत सज्जन. श्रोते कसे आहेत? संत आहेत, सज्जन आहेत. माझं बोलणं जरी गोड नसेल, रसाळ भाषेत मी बोलत नसेल, तरीसुद्धा तुम्ही ते गोड मानून घ्याल, कारण ती संतांची चरित्र आहेत. असं वाटतंय की गंगेशिव मिळता जाण तिने केला आपले समान, तेवी तुम्हाशी सलगी करता जाण, सरती वचने होतील की. जसा ओहळ गंगेला जाऊन मिळतो तसा मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही श्रोते संत सज्जन, तुम्हाला नमस्कार करतो. कस्तुरीत मृत्तिका गेली मिळलो ना, मोला सडली ती समान, तैसेच माझे प्राकृत भाषण कराल मान्य वाटतसे. कस्तुरीमध्ये थोडीशी माती मिसळली गेली ना, तरी मातीला सुद्धा कस्तुरीचंच मोल प्राप्त होऊन जातं. ना तरी पडता किंचित जीवन पय करी आपल्या समान, तेवी तुमच्या कृपे करून सरती वचने होते. तुम्ही संत ईश्वर मूर्ती ऐसा निश्चय दृढ चित्ती, म्हणून या महिपती नमन करी सद्भावे. तुम्ही संत आहात, तुम्ही श्रोते आहात. तुम्ही कोण आहे? संतांच्याच मूर्ती आहे, परमात्म्याच्या मूर्ती आहात. हा भाव माझ्या मनामध्ये आहे. परमेश्वर तुमच्या रूपेने कथा ऐकतोय, हा भाव माझ्या मनामध्ये आहे. तुम्हाला नमस्कार आहे. आता एका चतुर्युन श्रीकृष्ण अवतार संपता जाण, कलियुगी यज्ञादिदान धर्म याचा लोप झाला. श्रीकृष्ण अवतार संपला द्वापार युगानंतर, आणि मग कलियुग सुरू झालं. यज्ञ यागादी दान धर्म याचा हळूहळू लोप होत चालला. विप्रिय सांडेला आचार, क्षत्रिय सांडेला विचार, चतुर्थाश्रम साचार धरामर न करतील. ब्राह्मणाने आपला आचार धर्म सोडला, क्षत्रियाने आपला क्षात्र धर्म सोडला, संन्यासाने आपला संन्यासाश्रम सोडला, राजाने आपली राजाची कर्तव्य सोडली. राजाचं कर्तव्य काय? प्रजेचं सांभाळ करणं. राजेच प्रजेला लुटायला लागले तर काय करणार? उत्तरनायके पितृवचन शिष्यन करतील, गुरुसेवन भृतार स्त्रियांचे वचन ऐकून श्वशुरगृही राहतील. या कलियुगाचं काय आहे? या कलियुगामध्ये मुलं आईवडिलांचं ऐकणार नाही, शिष्य गुरुचं ऐकणार नाही, स्त्री आपल्या पतीचं ऐकणार नाही, आणि हे बायकोच्या घरी जाऊन राहतील म्हणाले. कोणास नावडे तीर्थाटना सद्भावेन करते, पुराण श्रवण हरिकीर्तन टाकून बोरी आवडते आवडी पाहते. कुणाला तीर्थाटन आवडणार नाही, कोणी अंतःकरणपूर्वक पुराण श्रवण करणार नाही, कोणी कथा चालली असली तर मधनं उठून जातील. त्यांना इतरच गोष्टीचा आनंद वाटेल. शालग्राम टाकून इदरामरे शूद्र देवते वसविती घरी, तुलसी रुद्राक्ष जन न्याय टाकून दुरी दर्शने गळा घालते. शालिग्रामाची पूजा करायच्या ऐवजी क्षुद्रदैवतांची पूजा करतील. तुळशी माळा, रुद्राक्ष हे गळ्यात घालायच्या ऐवजी काचेचे मणी गळ्यात घालतील. धनाढ्यासी नावडे दान, निरोग्यासी नावडे तपाचरण, रायास नावडती प्रजाजन, न्यायनीती राहिल्या. धनाढ्य माणसाकडे धन भगवंताने का दिले? की गोरगरिबाला त्याने मदत करावी म्हणून दिले. पण एवढं आपल्याला धन मिळून सुद्धा त्याच्याकडे कंजूसपणा राहील, तो कोणाला दानधर्म करणार नाही. निरोगी माणसाने खरं म्हणजे व्यायाम करून आणखीन आपल्याला कुठल्या प्रकारचा रोग कसा होणार नाही हे पाहायला पाहिजे. पण निरोगी असणारा मनुष्यसुद्धा व्यायामाकडे लक्ष देणार नाही. न्यायनीती राहणार नाही. कुलस्त्रिया होती दासी, धान्य कन्या विकती अश्विनी ऐसी, अविंद मारती गायीसी, कधी राजा प्रगटता. कुलस्त्रियासुद्धा लोकाकडे दासी म्हणून काम करतील. काही लोक आपल्या मुली विकतील आणि अविंद माणसं गायीची हत्या करतील. मुसलमान लोक असत्य भाषण बहु बोलती, साधू जनांची निंदा करते, खोटे तिची खरे दाविती, साक्ष देती सगळे करते. या कलियुगामध्ये लोक खोटं बोलतील, साधू संतांची निंदा करतील, खोटं आहे तेच खरं कसं आहे पटवून देण्यासाठी साक्ष देतील. गायत्रीचा लोप झाला, साबरी मंत्र प्रगटला, विश्वास देवनी भाविकाला घात करतील निर्दया. गायत्री मंत्राचा लोप होत जाईल, साबरी मंत्राला महत्त्व येत जाईल. पाषाण होनी दैव बैसले, तयासे अविंद्य पोडती बळे, तीर्थी कर बैसले थोर पिडले करीने.
कलियुगामध्ये देव पाषाणरूपी होऊन बसलेले आहेत. यात्रेकरूवरती कर लावले जातील, देवाच्या मूर्ती फोडतील कलियुगामध्ये. असत्या एवढे पाप नाही, सत्या एवढे सुकृत नाही, कलीने सत्य लोपवले अवघे, दोष झाले अपार. असत्यासारखं पाप नाही, पण लोक खोटंच बोलतील. सत्यासारखं पुण्य नाही, पण लोक खरं बोलणार नाही. कलीने सत्य लोपवले अवघे, दोष झाले अपार. राहूचा उदय होता जाण अंधारे कोणते, गगन की जवळी ताव मरण देही रोगे कोणते. ऐसे रजनी प्रकटता जाण पिशाची उठती, मसणातून की पुरुष देखोनी प्राक्तनी न दुःख देणे तसे तेथे. रात्री जाण्याला पिशाच्यांचा वास होता. प्राक्तनहीन म्हणजे ज्याला नशीब नाही असा माणूस दिसला की दुःख देणे त्याच्यात वाटायला येतं. की गुरुक्षोभता जाण त्यापुढे प्रकटे अज्ञान की, तारुण्य दशा येताची पूर्ण देही अहंता विस्तारे. गुरुचा जर राग झाला तर माणसाला त्याचं सगळं ज्ञान निघून जातं, अज्ञान पण त्याला प्राप्त होतं. तारुण्य दशा आधी अंगाला म्हणजे तारुण्य आलं की माणसाच्या मनामध्ये अहंकार येतो. नातरी कुठे येतात वैसी निंदा प्रगटे आपैसी, कली उद्भवतात उडते तैसी प्रकट झाली अपार. कुटील जर आला तर त्या ठिकाणी तो निंदा करतो, लोकांची निंदा करतो. कलियुगात अशा प्रकारची अनेक संकटे येतात. बद्रिकाश्रमाचे ऋषी गेले, इतर ब्राह्मणे आचार जाणले, ऐसे होताचे एक वेळे पृथ्वीकंप झाला. आणि जे ऋषी होते ते बद्रिकाश्रमाला निघून गेले, ब्राह्मणांनी आचार सोडला. आता संस्कार कोण करणार? यावरी वैकुंठ वैकुंठी श्रीहरी वैकुंठी श्रीहरी निज भक्तांचे विचार करी, अद्भुत पाप महिवरी मृत्यूलोकी झाले. मग भगवंताने वैकुंठामध्ये आपल्या सगळ्या भक्तांना एकत्र बोलवलं आणि विचार विनिमय सुरू केला की पृथ्वीवरती पाप अतोनात झालेलं आहे. यज्ञयाग सर्व राहिले, ब्राह्मणे सत्कर्म टाकले, अज्ञानी जन बुडाले, दुःखार्णवा माझारी. ऐसे असे काय की जे विचार ऐसे होता, क्षीराब्जावर तवा घे भक्त जोडून कर सन्मुख उभे राहिले. आता म्हणाले पुन्हा कलियुगाचं महत्त्व कमी होऊन लोक पुन्हा सन्मार्गाकडे वळली पाहिजेत, यासाठी काय करावं असं भगवंताने विचारलं. सगळे भक्त देवापुढे हात जोडून उभे राहिले. मागे अवतार जुने दुष्ट दैत्य दाखले मारून ही निर्भय केली, सर्वधरणी आता बौद्ध होऊन बसलो. भगवंत म्हणतात की पूर्वी मी अवतार घेत होतो, पण आता कलीला वचन दिलं मी तुझ्यामध्ये अवतार घेणार नाही. आणि आता मग ही जी सगळी रसातळाला चाललेली आहे पृथ्वी, म्हणजे सगळीकडे पापाचा डंका वाजतोय, तर मग काय करावं? तर मी तर अवतार घेणार नाही, मग काय करावं? यावरी तुम्ही सगळी की अवतार घेऊन मृत्यू की माझी स्थाने आहेत जितकी, महाक्षेत्रे पुरातने पंढरी क्षेत्र दिंडीरवन तेथून उद्धरावे अवतार जुन, दक्षिण दिशी चरुजन माझी भक्तीच लावावे. तुम्ही असं करा म्हणाल. भगवंतानी सगळ्या आपल्या भक्तगणांना सांगितलं, संतांना सांगितलं की आता तुम्ही अवतार घ्या आणि पुन्हा लोकांना भक्तिमार्गाला लावा. पंढरी क्षेत्र दिंडीरवना तेथे उद्धवे अवतार जुन, पंढरी क्षेत्रामध्ये उद्धवाने अवतार धरावा. दक्षिण देशीचे सर्वजण माझे भक्तीस लावावे, त्यांनी संबंध दक्षिण भागाला माझ्या भक्तीची गोडी लावावी. मथुरा गोकुळ वृंदावन तेथे आक्रोरी अवतार धरून माझे भक्तीचा अवघे जन उपदेश करून लावावे. आणि मथुरा गोकुळ वृंदावन या ठिकाणी अक्रूराने अवतार घ्यावा आणि सगळ्यांना भक्ती मार्गाची गोडी लावावी, उपदेश करून लावावे. दारुक भक्ती पश्चिमा दिशेस अवतार धरून रामदास माझे भजने सकळ देश लावून उद्धार करावा. दारुकाने पश्चिम दिशेला अवतार घ्यावा रामदास म्हणून आणि लोकांना भक्तिवर्गाला लावावं. पूर्व दिशेशी जगन्नाथ असे अवतार धरून तेथं माझी चरित्रे अति अद्भुत जनाशी श्रवण करावे. पूर्व दिशेला जगन्नाथ या ठिकाणी व्यासाने अवतार धारण करून माझ्या भक्तीला लोकांना लावावं.
हस्तिना क्षेत्रदान तेथे वाल्मिकी अवतार धरून माझे भजनी सकळजन अतिआदरे लावावे. हस्तिनापूर क्षेत्रामध्ये वाल्मिकांनी अवतार धारण करावा आणि लोकांना भक्तिमार्गाला लावावे. राम अवतार म्या घेतला तुम्ही वानर झाले त्यावेळा रावण मारून इंद्र सोडविला सकळ देवा सहित. मी ज्या वेळेला अवतार घेतला त्या वेळेला तुम्ही माझ्या मदतीला आला होता. राम अवतारात तुम्ही वानर झाला होता. कृष्ण अवतारामध्ये तुम्ही गोपाळ झाला होता. आता बुद्ध अवतार धरून जगा उगाचे निवांत राहिलो जाणा. तुम्हा वाचून माझे कीर्तन जनाशी श्रवण कोण करवी. आता मी बौद्ध अवतार घेतलेले. तुमच्या वाचून नामसंकीर्तनाची गोडी कोण लावेल. तुम्हा लागे मी झालो सगुण एरवी मज पुसते कोण. भक्ता वाचून मज कारणे कोणी जीव लग दिसेना. मी सगुण अवतार धारण केला पण कुणासाठी. तुम्हा संत सज्जनांसाठी तर मी सगुण अवतार धारण केला. आता बुद्ध अवतार धरून उगाच राहिलो ना. तुम्हा वाचून माझे कीर्तन जनाश्रवण कोण करवे. तुम्हा लागे मी झालो सगुण एरवी मज पुसते कोण. भक्ता वाचून मज कारणे कोणी जीव लग दिसेना. ऐसे बोलता कमळावर भक्त करती जय जयकार म्हणती तू दीनदयाळ ईश्वर कळले साच्या रमासे. सूर्या पासाव जैसे किरण की मृत्तिके पासाव सुवर्ण तैसे आम्ही भक्तजन तुझे निपावन श्रीहरी. देवा ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्याची किरण वेगळी नाहीत त्याप्रमाणे आम्ही तुझेच अंश आहोत. तू आज्ञा जे करशील तसं आम्ही वागू. आम्हाला गे तू की जीवनापासून वृक्षदान की आकाशीय से तारांगण तैसे आम्ही भक्तजन तुझे निसंपन्न श्रीहरी. पाण्यामुळे वृक्ष तयार होतो तसं तुझ्यामुळे आम्ही आहोत. तंतूपासून पडदाण की दीपापासून प्रभागन तैसे आम्ही भक्तजन तुझे निपावन श्रीहरी. देवा ज्याप्रमाणे तंतूपासून वस्त्र निर्माण होतं दिव्यापासून प्रकाश निर्माण होतं तसं तुझ्यापासून आम्ही आहोत. जीवनापासून जळचरिदान की पुष्पापासून मकरंदपूर्ण तैसे आम्ही भक्तजन तुझे थोडं दिसत असो. सुवर्णापासाव जैसे कंकण आकाशापासाव निघे पवन तैसे आम्ही भक्तजन तुझे निसकुण झालो. देवा ज्याप्रमाणे सुवर्णापासून अनेक प्रकारचे अलंकार घडतात पण ते अलंकार जरी असले तरी सुवर्णच असतात. त्याचे अलंकार म्हणून आम्ही वेगवेगळी नावं त्याला देत असलो की अंगठी आहे कानातलं आहे गळ्यातलं आहे अशी नावं जरी वेगळी देत असलो तरी आकाराप्रमाणे नावं देतो पण ते सगळे मिळून सुवर्णच असतं. तसं देवा आम्ही तुझेच अंश आहोत. सुवर्णापासाव जैसे कंकण आकाशापासाव निघे पवन तैसे आम्ही भक्तजन तुझे निसगुण झालो. देवा ज्याप्रमाणे आकाशातनं वारा तयार होतो तसं आम्ही तुझ्यापासूनच सर्व निर्माण झालेलो आहोत. ओडंबऱ्याची बाहुली नाचवित्याचे निसूत्रे नाचले ते श्रीलंका घेवली आम्हा हात येत घरा. देवा तू जरी म्हणत असलास की तुम्ही वानर होता म्हणून मी लंका जिंकू शकलो रावणाचा वध करू शकलो असं जरी म्हणत असलास ना देवा तरी कळसूत्री बाहुली असते तिला नाचवणारा कोणीतरी लागतो त्यावेळेला ती नाचते. तसं आम्ही कळसूत्री बाहुली आहे. तू नाचवतोस तसं आम्ही नाचतो. पावा ध्वनी मधुर बोलीला परी वाचवल्या वाजवी त्याचे वाजला तैसा कृष्णावतारी करवेला आमचे हात हे प्रताप. देवा तू म्हणतो कृष्णावतारामध्ये तुमच्यामुळे मी कंसाचा वध करू शकलो पण देवा नुसता पावा आहे म्हणून तो वाजत नाही वाजवणारा कोणीतरी लागतो. तसं आम्ही नुसते म्हणून नाही तू शक्ती दिली म्हणून हे घडलं. तुझ्या इच्छेने सगळी का होती जाती ब्रह्मादिका अनंत ब्रह्मांड लेख घडविसी मुडसी स्वेच्छे. तुझ्या इच्छेने सबंध ब्रह्मांड निर्माण होतं. ब्रह्मादिक देव निर्माण होतात. आता अमावासी ज्या रीती आज्ञा करशील श्रीपती तैसे जाऊन त्वरित गती भक्तजनाशी लावू की जनभक्तीशी लावू की. देवा तू जशी जसं आम्हाला आज्ञा करशील त्या ठिकाणी आम्ही अवतार धारण करू आणि लोकांना भक्तिमार्गाला लावू. ऐसे ऐकून कमळावर उद्धवास बोलले प्रत्युत्तर शिंप्याचे वंश अवतार नामदेव तू होसे. उद्धवा तू शिंप्याच्या घरी अवतार घे त्यावेळेला तुझं नाव नामदेव असं असेल. पंढरी क्षेत्र भूमंडळी अवतार ते स्थळी माझी अनंत नामावळी जनाशी श्रवण करवावे. रामकृष्णादी अवतार घेऊन जी चरित्रे लावली तुम्हाला लागून
ती जनाचे श्रवणे सर्वत्वा पाडावी. रामकृष्णादी अवतार घेतले, त्याच्यावेळी जी लीला केली नामदेवा ती सगळी अभंगवाणीने तू जगाला सांग. पंढरी क्षेत्र भूमंडळी अवतार दोन ते स्थळी माझी अनंत नामावळी जनाश्रवण करवावी. रामकृष्णादी अवतार घेऊन जी चरित्रे धावली तुम्हा लागून ती जनांची आश्रवणे सर्वत्वा पाडावी. कलियुगा माझे एक माझे नाम आहे तारक ऐसे सांगे रमानायक उद्धवासे दैवळी. या कलियुगामध्ये तरुण जायचं असेल तर माझ्या नावाशिवाय दुसरं काही नाही. माझं नाम घेतील ते तरुण जातील. शुका सांगे ऋषिकेशी तो अवतरावे अविंदवंशी आयोनी संभव जन्मतुशी निशेषी देन निमित्त मात्र जाऊन देत होई माझा कबीर भक्त नाम महिमा अति अद्भुत प्रकटत्वरित करावा. शुकाला सांगितलं तू मुसलमानाच्या जातीत जन्माला यायचं आहे, त्या ठिकाणी कबीर म्हणून तू जन्माला ये आणि नाम महिमा वाढव. मग वाल्मिकास म्हणे जगन्निवास तू ब्राह्मण तुलसीदास निज भक्त प्रेमी अतिविशेष दाखवे जनासे करिवी. आणि मग वाल्मिक ऋषींना सांगितलं तू काय कर, तुलसीदास म्हणून उत्तर हिंदुस्थानामध्ये जन्माला ये आणि रामचरित्र सांग. शतकोटी रामायण तू भविष्य बोललासी पुराण तोची महिमा प्राकृत करून लावी जनभक्तीसी. दारुका तू डाकुरासी रामदास ब्राह्मण होई त्वरेसी मी द्वारकय होणे तुझे भक्तीसी धावून ये सूत्र. दारुका तू डाकुरवाना, तू द्वारकेमध्ये तू गुजरातमध्ये डाकोर नावाचं शहर आहे, त्या डाकोर नावाच्या शहरामध्ये तू रामदास म्हणून ब्राह्मण वंशामध्ये जन्माला ये आणि तुझी भक्ती पाहून मी डाकोरला येईन. रामदास ब्राह्मण होई त्वरेसी मी द्वारके होऊन तुझे भक्तीशी धावून येईन सत्वर. शंकरा संगे विश्वकर्ता तुम्ही व्हावे नरसिंह मेहता जुनागडी भक्तिमार्ग कथा जना समजता ऐकवी. शंकराने विश्वकर्म्याला सांगितलं तू नरसिंह मेहता हो जुनागडला आणि लोकांना भक्तिमार्ग दाखव. तुम्ही पुढे व्हावे सत्रे मीही मागून येतो तुरे ज्ञानेश्वर रूपे निर्धारे अर्थगीतेचा सांगेन. तुम्ही पुढे व्हा, मी प्रत्यक्ष माझ्या स्वरूपात येणार नाही पण ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने मी अवतार धारण करेन आणि गीतेचं तत्त्वज्ञान जगाला सांगेन. ब्रह्मा होईल सोपान सदाशिव निवृत्ती पूर्ण आदिमाया मुक्ताय रूपे जाण अवतरेल भूमंडळी. ब्रह्मदेव सोपान महाराज म्हणून जन्माला येतील, शंकर निवृत्तीनाथ म्हणून जन्माला येतील, आदिमाया मुक्ताईच्या रूपाने जन्म अवतार धारण करेल. ऐसे बोलता वनवाळी जय जयकारे जय जयकारे पेटली टाळी. देवी पुष्पवृष्टी केली आनंदले निर्जर म्हणते धन्य आजीचा दीन आमावरी दुष्टला जगजीवन आता मृत्यूलोकी अवतार घेऊन उद्धार करू आपुला. काही वैकुंठ कैलासा देऊन अधिक आम्हा दिसतो मृत्यूलोक पाप पुण्य तेथे पीक यज्ञ एकाधिक खावणे. कर्मभूमीशी सुकृत केले तेने स्वर्गलोकी सर्व वेचले मागुती लुटून तिथले कर्मभूमी स्फूर्ती बाई. आता जे स्वर्गामध्ये लोक गेले होते पुण्यकर्म करून त्यांचं पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वीवर यायचं. ते म्हणले आता आम्ही जाऊ, संत जर अवतार घेणार असतील तर आम्ही पुन्हा पृथ्वीवरती जाऊ आणि पुन्हा सत्कर्म करून पुन्हा स्वर्गलोकाला येऊ. मृत्यूलोकी जोडती हरिचरणा मृत्यूलोकी जोडे वैकुंठ भवन येथे जन्मता हरिकीर्तना श्रवणे पण आहे सर्वांच्या. हा मृत्यूलोक आहे पण ह्या मृत्यूलोकाचं वैशिष्ट्य काय आहे की या मृत्यूलोकामध्ये जर आपल्याला जन्म मिळाला तर भगवंताचं चरण आपल्याला प्राप्त होतं. मृत्यूलोकी जोडे वैकुंठ भवन सत्समागम केला की आपल्याला भगवंत प्राप्त होतो. येथे जन्मता हरिकीर्तना श्रवणी पडे सर्वांच्या म्हणून मा कर्मभूमी अवतार अवघे घेऊन निर्जरा ऐसे बोलून सत्वर येसूरवर इंद्र होऊन गेले. सर्व देव म्हणाले आता आम्ही अवतार धारण करू. नात्री ऐसे म्हणाला म्हणे या कथा नाहीत असोक्त पुराणे हा विकल्प चित्तात आणि संशयवने पडाल. तरी भविष्योत्तर पुराणाचा सोय बोलला पराशर सुत ते केले अवतार घेतील भक्त निश्चित स्वरिले. व्यासाने भविष्योत्तर पुराणामध्ये भक्त पुन्हा अवतार घेतील असं सांगितलंय. अघटी चरित्र औंजने अधीन करतील चक्रपाणी हे नाम महिमा प्रगटजने सिद्धांत ज्ञानी निमग्न. ते हे निजभक्त वैष्णवजन कोणता अवतार घेतील कोणत्यांचे सविस्तर झाले कथन ते परिसास्ते निजप्रिय. पुढील अध्याय निर्गुण श्री जयदेव चरित्र अतिभावना महिपदेवणे अवधान संतजने मजल्यावे.
स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ प्रेमळ भक्ताय बायका प्रेमळ ऐका भक्त प्रथमाध्याय रसाळा श्रीकृष्णार्पणस्तु. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय.